फायनली आजचा दिवस आला. आम्ही नाईट आउट करतोय किती वर्षानंतर. लॉकडाऊनच्या आधी आम्ही केला होता नाईट आउट. 2 वर्ष झाले. न्यू इयरला नाईट आउट नव्हता. खाल्लं होतं नाईट आउट लॉकडाऊनच्या आधी केलं होतं. लॉकडाऊनच्या आधी होतं. माझ्या आता करतोय. फायनली आम्ही करतो आहे आणि जसं आम्ही प्रॉमिस केलं होतं लास्ट व्हिडिओ मध्ये की आम्ही नाईट आउट करू. आजचा जो नाईट आउटचा व्हिडिओ आहे त्याच्यात आय होप आम्ही तुम्हाला एंटरटेन करू. आणि मला झोप येते. हा, हिला ऑलरेडी झोप येते. पण आम्ही खूप काय करणार आहे. काय करणार आहे आपण? अरे तुम्ही बघाल. हा, ते तुम्ही बघा आम्ही काय करणार आहे. सो भेटूया नेक्स्ट क्लिप मध्ये. गाईज नाईट आउटला येऊन पण हे फोन बघतायत. अरे हे रिव्हील नव्हतं करायचं. अरे सॉरी ते टाकू नकोस. हा ठीक आहे. आजचं तंदुरी मिळणार. व्हेज वाली तंदुरी. सो आजचं जे डिनर आहे ते सांटूच्या पप्पांकडून स्पॉन्सर्ड आहे. सो त्याच्यामुळे आज आम्ही पप्पाला मी सांगितलं त्या दिवशी की आपण नाईट आउट करू तेव्हा ते स्वतः बोलले की हा त्यांना बोललं सगळ्यांना जेवायला बिर्याणी वगैरे. आय नो. A few moments later. गाईज फायनली आमचा डिनर टाइम झालाय. आता आम्ही डिनर करणार आहोत. बिर्याणी आणि डाएट कोक. बिर्याणी आणि रायता. आम्ही तुम्हाला भेटतो. सर्व करून तुम्हाला भेटतो. A few minutes later. देन फायनली खूप सारे आयटम सॉंग्सवर डान्स केल्यानंतर आम्ही थकलो अँड देन आम्ही डिसाईड केलं की आम्ही शांततेत गप गुमान एका जागेवर बसतो. एवढे घाण डान्स आम्ही का करतो आम्हाला कळतंय पण आम्ही ते करून जातो. आम्हाला रिअलाइज होतं की बाप रे आम्ही काय केलं. तुम्हाला दाखवतो त्या पॉइंट वर जाऊन. सो हे आमचे जे डान्स आहे ते आम्ही आमच्या चॅनलवर नाही टाकू शकत तर लोक आम्हाला शिव्या घालतील. शिव्या. ठीक आहे. सो गाईज आता आपण काय करायचं काय करणार आहे आपण. देव जाणे. आमचं डिनर झालेलं आहे बघू थोड्या वेळात. आणि आमचा जो डान्स आहे वन मील झालाय. पहिला Yes. मील. First meal. अजून बघू किती आम्ही आमच्याकडे पूर्ण रात्र आहे कारण ऑलमोस्ट फक्त 10:45 झालं आणि आम्ही खूप काय करणार आहे तुम्हाला मी दाखवतो. खाले नाही 2 मील झाले आपले. येस 2 मील झालेले आहेत. ते पहिला मील तो हे होता तंदुरी होती. आमचा जो पहिला मील होता दॅट वॉज तंदुरी बिर्याणी आणि डाएट कोक. समजा तो झालेला आहे. आता आमच्याकडे पूर्ण रात्र पडलेली आहे. आम्ही खूप काय बनवणार आहे खूप काय करणार आहे तर आम्ही करणार आहे म्हणजे आम्ही खूप काय बनवणार आहे आणि ते मास बिस सगळं करणार आहे ते आम्ही दाखवतो तुला. हे मला डबल चीन दिसते अशी. सांडू ये चार्जिंग लावते आले ये या बाजूने ये. ते कोठा झोपा अँड देन मग आपण भेटू. हा 2 तास झोपू. खरंच झोपू. मी झोपते आता. मला झोप येते. आम्ही काय करायला गेलो लेट नाईट तर ही झोप. पहिले डोळे बघ कसे झाले. आता पहिले झोप कोण झोपेल. त्याच्यासोबत आम्ही असं काही करू की इमॅजिन पण नाही करू. इमॅजिन पण नाही करू. झोप आहे बिकॉज आम्हाला माहिती आहे आम्ही दोघी तर बिलकुल नाही झोपणार आहे. हीच आहे एक झोप येते. मी काय झोपली कॉफी आणली आहे तर कॉफी तर हिच्यासोबत आम्ही असं काही करू की आम्ही तुम्हाला सांगू पण असं काय करू. काय करणार झोपेल ना तेव्हा आम्ही असा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही सांगणार नाही तुम्हाला आम्ही तुम्हाला डायरेक्ट दाखवू का होतं ते. 1 hour later. सो गाईज आम्ही आलोय आता सांटूच्या लिव्हिंग रूम मध्ये. आम्हाला शिफ्ट केलं गेलं आहे बाहेर. सो येस आता आम्ही खेळणार आहोत एक गेम. आय होप फन गेम असेल. झोपतो नाही हिला खूप जास्त झोप येते पण ही जर झोपली तर मग तिला माहिती नाही आम्ही काय करू तिच्यासोबत. बट शिस्तीमध्ये झोपू द्यायचं नाही ही जर झोपली तर तुम्ही बघाच आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही काय करतो तिच्यासोबत. सो हिची झोप उडवायसाठी आम्ही एक गेम खेळणार आहोत. तुम्हाला दाखवतो तो काय गेम आहे. थोडं प्रेप करतो थांबा. सो गाईज तुम्हाला मी प्लॅन सांगते की आम्ही करणार काय आहे. सांडू इकडे. सो ही बॉटल आहे याच्यात आम्ही पाणी भरलंय थोडंसं आणि या दोरीनी
आम्ही तिथे त्या हुकवर आम्ही तो वरती. रील दाखवू हवं येस पाहिजे आम्ही इथे मी ती रील टाकून देईल तुम्हाला दिसून जाईल की आम्ही काय करणार आहे. सो आम्ही ही बॉटल जी आहे ती त्या हुकवर तिथे वरती लटकवू आणि मग वी हॅव टू डॉज इट. सो लेट्स सी कसं काय होतं. ही मॅडम कधीपासून हे गाठ गाठ सोडते आहे एन्टँगल करते आहे बट हे होत नाही आहे. आणि ही परिणीता हिला झोपायचंय. तू जर झोपली अरे मी काल रात्री झोपली नाहीये. तुला माहिती होतं पण नाईट आउट नाही मला झोप नव्हती तू लागत. हा बोलली होतीस की पहिले तू हा बोलली होतीस. बरोबर बरोबर. याच्यापुढे कधी पहिले म्हणणार नाही मी काय. तिला माहिती होतं की तुला माहिती होतं की आपण नाईट आउट करणार आहे. स्टील तू 3 वाजता का काय करत होती काय करत काय होती? रील्स बघत या मॅडम रील्स बघतो अख्खा इथं जीवी संपत येते आज अख्खा संपत आणि मग आपल्याकडून हॉटस्पॉट घेते. एवढं सॉरी मार कशी लढत लेट इट गो ना. सायन्स वाले इट डझंट मॅटर. तर हिची झोप उडवायला हे करणं गरजेचं आहे. रस्त्याने बांधतायत का मला? हो हिला बांधून फेकून देणार तिच्या बाहेर. ती कधी 1 nap later. काही पण करतात, काही पण करताय. बोला. गाइस हे बघा त्या हुकला आम्ही लावली आहे ही बॉटल आणि आता आम्ही खेळणार आहोत. सो मी तुम्हाला गेम सांगते. सो बेसिकली आम्ही इथे उभं राहू अँड देन ही बॉटल अशी मूव्ह करणार आम्ही अशी अशी अँड देन वी हॅव टू डॉज इट अँड वी हॅव टू मेक शुअर की ते आम्हाला लागलं नाही पाहिजे. लेट्स सी काय होतं. इट्स ओके यार. सो फायनली ब्लाइंड फोल्ड होतं. जास्त झोपला. फायनली ब्लाइंड फोल्ड असं आम्ही तिघी पण ब्लाइंड फोल्ड होऊ अँड देन त्याच्यानंतर वी विल प्ले. तू आहे. सॉरी. सांडलं पण बांधेल मग. धक्का येते. आता काय त्या पाठी रेडी गाइस. Several days later. 3, 2, 1 स्टार्ट. बसला 3, 2, 1 बेडू वाटतंय त्या सगळे बेडू वाटतंय. गाइस जिच्यासाठी आम्ही हे सगळं केलं आता तीच बॉटल उतरवते आहे खाली. तेवढ्या वेळात हम डोळे खुजाएंगे. डोळे खुजाएंगे और ये हमने निकाल दी बॉटल. चलो जाओ. And the struggle is real. Much later. सो गाईज आमचा पहिला प्लॅन जो होता बॉटलवाला तो फेल झाला आहे. त्याच्याने प्रत्येकाची झोप उडाली नाही. सो आम्ही आमचा सेकंड प्लॅन एक्झिक्यूट करणार आहे जो आहे माझं डोकं दुखायला लागलं. तिला 3दा लागला ए, आहे. चलो काय अभी हम पत्ते खेळले जातो. आता पहिल्याची झोप चला. नक्की उडेल. चला. नक्की उडेल. त्यानंतर आम्ही पत्ते खेळायला गेलो कारण या व्यतिरिक्त आमच्याकडे कोणतीच गोष्ट उरली नव्हती आमच्या एंटरटेनमेंटसाठी. कारण आम्ही जे काही प्लॅन्स केले होते ते ऑलमोस्ट सगळे फेल झाले होते आणि उरलेले आमचे प्लॅन्स आम्ही करणार होतो 12 वाजल्याच्या नंतर. पत्ते खेळता खेळता आमचा वेळ कसा निघून गेला आम्हाला कळलंच नाही. ऑलमोस्ट 1 तास आम्ही पत्तेच खेळत होतो. पण त्यानंतर आम्हाला रिअलाईज झालं की आमचे अजून काही प्लॅन्स होते जे आम्हाला एक्झिक्यूट करायचे होते. त्याचसाठी आम्ही काका काकींना गुड नाईट बोललो आणि पुढे वळलो. सो गाईज आमचे पत्ते खेळून झाले आहेत आणि आता आम्ही बनवणार आहे. हे बघ माझं कप. आता काय बनवणार आहे? केक. आता आम्ही बनवणार आहे केक. बाय द वे आपण केक कोणत्या फ्लेवरचा बनवणार आहे? चॉकलेट. ओके. A few moments later.
सो जी रेसिपी आहे ती आम्ही बघितली आहे युट्यूब शॉर्ट्सवर. मैदा मीन्स कॉर्नफ्लॉवर राईट नाही गहू म्हणजे मैदा पण नॉर्मल मध्ये मैदा टाकतो आपण कुकिंगसाठी पण. अरे पण कॉर्नफ्लॉवर सॉरी मला थिकिंग करायला सॉरी. While the cake bakes, make the soap by combining milk with coffee and sugar. And once the coffee powder dissolves, add in the cocoa powder. गाइस आमचा ऍक्सेट एक बोल आहे त्याच्यात आम्ही टाकतो. सॉरी एवढं तर बस आहे. हां एवढं 3/4 सांगितलं. हां बरोबर आहे परफेक्ट. पण आपण थोडा करतोय ना तरी जास्त केला आहे. हां बस एवढंच बोलत आपण. नाही जर मोठा आहे बघ. नाही तोच स्क्वेअर शेप आहे त्याचा. पण एवढं टाक वी कॅन ऍडजस्ट द कन्सिस्टन्सी. हां थांब बस आता मैदा टाक. एक गणाश बनवू पैदा पैदाला बोलवा आधी. ते सोड आधी पैदाला बोल. पण ये परिणिता हे काय करते? अच्छा हे केकचं बॅटर आहे जे ती बनवलेलं बॅटरवर हात फिरवते. तेच येतं मला करता ग्रुप प्रोजेक्ट मध्ये. ओ माय गॉड गाईज मी बनवलंय एवढं मेहनत करून. हे लोक काहीच करत नाही. गाईज तुम्ही पहिल्याचे क्लिप्स बघितले आहे तिने काही केलं नाही. 1% हिचा काही वाटा नाहीये. हे बघ पूर्ण रेडी केलं मी. इथे परिणिता बनवते आहे हे गणाश सोप बनवते. सोप बनवते. सो त्याच्यात काय काय करणार सांडू सांग जरा. सांडू कॉफी पावडर शुगर कोको पावडर. ओके आता हे माझं आणि परिणिताचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आमचं हे काय आहे? सोक ना? हा सोप सोक बनतंय आणि झालंय बनलंय. A few moments later. काहीतरी बनवलं. परिणिताने गणाश बनवलाय आणि आमचा केक पण रेडी आहे. ओ माय गॉड. सोक इकडे आहे गणाश. आधी आपण सोक टाकणार त्याच्यात आणि आपला केक सांडू फोक टाकून दाखव आपला केक. ओमजी ओ माय गॉड. थोडं होल्स कर आणि हे सोप टाक. गाईस परिणिता तिकडे गणाश बनवते आणि मी इकडे नावाखाली मी काय बनवते मला काय गणेश बनवते आणि मी इथे सोक बनवते. सो हा सोक झाला आहे बघ बनाना. हे बघ ओ वाव. आपण याच्यात होल करूया. असं 1 2 3 4 5 6 7. तो निघतो पण बघ ना इझिली. हे बघ ना यार चिपकत नाहीये गाइस चिपकत नाहीये. ओव्हर ऍक्टिंग की 50 रुपये काढ. मला पाहिजे. सोक. ओ माय रिएक्शन दे. ओ माय गॉड. गाइस फायनली आमचा केक बनवून झाला आहे आणि आमचा केक आला सुद्धा आहे. हा बघा आमचा यमी केक. चॉकलेटी ते म्हणजे खूप चॉकलेटी आहे बट आय थिंक इट विल बी वर्थ इट. टेस्ट करूया. थांब. गाइस आता आपण रिएक्शन देऊया केकचा. कसं झालं? मी खाल्ला पण नाही खाल्ला. 3 2 1 गो. मा कसम. किती सॉफ्ट आहे भाई. गोड नाही झाला आहे. तुम्ही बोलली ना मला फ्लेवर टाकली होती आणि कॉफीचा एवढा छान फ्लेवर येतोय. ओ माय गॉड दिस इज व्हेरी एडिक्टिव्ह. आणि वेगळंच आहे तोंडात माहिती. ते सोपमुळे मी लास्ट टाइम केला तर तेव्हा कडक झाला. त्यावर चोकमध्ये काय नव्हतं नॉर्मल होतं. भाई सिरियसली आम्ही सॉरी आहे थोडे दाखव पण येतात. मी शेफ बनवू शकतो तशी. बट पण जर तिघा होता जास्त चांगलं बनतं. ते लवकर बनतं. आम्ही नंतर भांडी पण सोबत घासणारे मग घासू भांडी. कसा वाटला केक? कसा वाटला? म्हणजे मी एवढं छान कुक करू शकतो. गाइस केक खूप यमी होता. खूपच जास्त आम्ही सांगू नाही शकत तुम्हाला. जर तुम्ही टेस्ट करू शकले असते आम्ही तुम्हाला टेस्ट करू शकलो असतो. बापरे ऑनेस्टली मी त्यांना बोलले की शुगर टाका बट शुगर एवढं बॅलन्स्ड होतं. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. माझ्यामुळे त्याला टेस्ट आली. A few moments later. हा सो आम्ही आता फेस मास्क लावणार आहोत. कशाचा फेस मास्क लावणार? मुलतानी मिट्टी आणि काहीतरी आम्ही टाकू त्याच्यात. सो लेट्स मेक दही आणि प्रोबॅबली ते दोन गोष्ट. येस सो लेट्स मेक इट. चलो. सो गाइज नाव इट्स मास्क सेशन. अबे तर तिथे वॉशरूम मध्येच तेव्हा तुला मी दाखव. गोऱ्या गालावरी चौघड्या बोलाची नारी गपोरी नवरी आली. ते दहीच आहे. दही आणि सांगितलं तर दही वास मारतो. अरे चोपटी बाळा. वाव यार. लुकिंग लाईक अ भूत. ते थांब मला.
OMG. हमें तर वॉशरूम तर माझंही करणार आहे. दाढीला दाढी थंड आहे. ओ एवढं थंड आहे. आताच फेस बंद करतो ना हसू नको सनका तिला बोलते रिंकल्स येतील हसू नको स्वतः हसते इथे हसायला येते. अशी बोलली की तुला हळद लागतो माहिती हा तुझं लागते असं वाटतं मला. तुझं तोंड कितूसं आहे छोटूसं घे किस माझं घे तोंडाने श्वास घेतो. हसू नका यार तू पण त्या कमी जोकर नाही वाटत आहे. आता वॉशरूम मध्ये जा. बघ कशी ते ना ते पॅड मॅच मध्ये याच्यामध्ये को प्यार हो जाएगा अच्छा हाँ, बॅड बॅच मूवी बघते. त्याच्यात होतं ना ते dialogue. ते हसमत हसमत पगली प्यार हो जाएगा God guys, I look like a panda. Guys, आमचे तोंड बघा. We look like pandas. मी सांगतो हे सगळं नको करायला काय फालतू गिरी अरे यांनी सीन चांगले होते. मी असं ऐकलंय सांडूकडून. आता तू मला खाशी करता तुझा केस सांग तू सगळं इकडे तिकडे झालाय इट्स ओके ठीक आहे एकच केस आहे आता आम्ही कन्झ्युम करणार आहे थोडंसं कॉन्टेंट. कारण आम्ही खूप काही कष्ट केलं. आता मी मास्क लावून बसू. जस्ट लाईक हर, जस्ट लाईक दिस लेडी जी 2 कामं करून येऊन बसते 2-2 सेकंदांनी. जस्ट लाईक दिस लेडी. आता आम्ही बसून कॉन्टेंट थोडंसं कन्झ्युम करू. सो बाय गायज. Much later. गायज आम्ही आमचे तोंड धुतले. फायनली आमचा मास्क काढलाय. पण इथं झोप उडाली. दाखव यार मला झोप लागते झोप उडाली. नाही झोप बोल बाबू. डोळ्याचे डार्क सर्कल्स बघ भाई ओके. झोपू द्या यार मला बिचारी भांडे घासते. ओके सो परिणिता भांडे घासते. सांटू तिचं तोंड धुते आणि मी तळते. आणि आमची शेफ आली आहे परत तोंड धुवून. आमची खातोय ओजी शेफ. आणि हे आमचे फ्रायम्स आहेत. तळायला टाकलेत आम्ही ती हंगरी टोस्टची. आणि ही आमची छोटीशी चिमुली भांडे घासते. भांडे घासते. 10 seconds later. सो हे आम्ही कॉफीचे सॅशेज आणलेले. इफ यू ऑल रिमेंबर फ्रॉम दी सुपरमार्ट. हे बनवायचे का मुझी गाईस पहिल्या दुकानात आम्हाला ग्रॉसरी शॉपमध्ये मिळालंच नाही जे आम्हाला पाहिजे. म्हणून आम्ही चालू आता दुसऱ्या ग्रोसरी शॉपमध्ये. दुसऱ्या नॉवेल्टी तो पण नॉवेल्टी लेट्स याला इथे तरी मिळतं. गाईस आम्हाला ऑलरेडी काय फायनली 0 शुगर कोक मिळालेलं आहे. आम्ही ते घेतो आहे आता. हे वाले आहे ते 64 आहे 156. आपण तर कंगालून जाऊ. तिथे 98 होतं हां तिथलंच घेऊया. तिथलं चॉको चिप्स घेऊया. इथलं कोका कोला घेऊया. गाईस कोणती कॉफी घ्यायची प्लीज आम्हाला सजेस्ट करा. ही कॉफीचे ऑप्शन्स काय काय. मी कॉफीचा फ्लेवर डिसाईड नाही करू शकत आहे. कोणता घ्यायचा. आम्ही स्पायडरमॅनवाला किंडर जॉय घेतोय. 50 किंडर 50 एवढं महाग 50 आहे. खूप महाग आहे बट ठीक आहे. वीक चलता है उतना. 3 वाला पण आहे. नको पिंकवाला घ्यायचं का. नाही. 3 पिंकवाले. याच्यामध्ये किती झालं 150 हे याची आता आम्ही कॉफी बनवणार आहे परिणीतासाठी कारण तिला झोप येते. माझ्या तोंडावर कॅमेरा टाक अजून तोंडावर कसं वाटतंय बघू तुला. अरे बोल यार. नको झोपू दे गाईज मीनवाईल आमची कॉफी रेडी झाली आहे. आम्ही एक हे बनवलं आहे आणि एक हे बनवलं आहे. सो दिस इज वॉट वी मेड. किती वाजले सकाळ सकाळी डोकं रंग सकाळ सकाळी नाही रात्रच आहे अजून. उद्या झोप दुपारी. खाली कर चल ना यार. आयुष्य बोलते यार. चल ना रील शूट करू.
अरे तू झोपायला आली का? अरे मला झोप येते. कशी आहे भाई? चल ना रील शूट करू. तुम्ही करा मी झोपते. वा. सो गाईज आता वाजले आहेत 3:40 आणि सांडू आणि मी तर जागी आहो. वी आर एन्जॉईंग द नाईट आऊट. पण परिणीता मॅडम आमची झोपली आहे. ती लेजिट 1 वाजता झोपली आणि तेव्हापासून ती झोपलीच आहे. 3 hours later. गुड मॉर्निंग गाईज. आमचा तर नाईट आउट मीट झाला. आमचा नाईट आउट झालाय. परिणीता तिकडे. आज आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं की ही झोपणार आहे. सो परिणीता तर झोपलेलीच आहे. आमचा नाईट आउट सक्सेसफुल झालेला आहे. सकाळचे 6 वाजले आहेत. मी तुम्हाला दाखवते तिथून किती छान व्ह्यू येतोय. गाईज लुक ॲट द व्ह्यू व्ह्यू व्ह्यू. माय गॉड. सगळे राऊंड मारायला आले तर 6 वाजता. सगळे राऊंड मारायला आले आहेत खाली 6 वाजले. आणि आम्ही रात्रभर झोपलो नाही आहे. एडिटिंग करतोय. येस आम्ही एडिटिंग करतोय. ठीक आहे. A few minutes later. Several months later. गुड मॉर्निंग गाय. सेकंड टाइम गुड मॉर्निंग. परिणीता सोबत एकदा आम्ही दोघींनी केलं. आम्ही 6 वाजता गुड मॉर्निंग केलं. 6 वाजता झोपले. हो पूर्ण रात्री मी जागी होती. मी होती 3 वाजेपर्यंत. आली मोठी 1 अरे वाजल्यापासून नाही. झोपली आहे. नाही 2:43 मी फोन ठेवला. मला माहिती त्याच्या आधी पण डुलक्या देतच होती. तर आम्ही एकच पकडतो. 1 वाजल्यापासून झोपलीच आहे. काही न करून हिने 3 वाजवले पण ठीक आहे. सो बाय करूया यार. आता खूप जरा तर मला झोप येते. नाही आता झोपायचं नाही. आता कसं झोपायचं झालं झोप. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.